नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात शेतकरी राजा यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरणासंदर्भातील विधेयकाला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे महिला शेतकऱ्यांचे हक्क, ओळख आणि शासनाच्या योजनांमध्ये त्यांचा सहभाग अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। चला तर मग या विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। पहिला मुद्दा, महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख। या विधेयकामुळे शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना अधिकृतपणे महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्यावर भर देण्यात आला आहे। त्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे। दुसरा मुद्दा, सरकारी योजनांमध्ये प्राधान्य। महिला शेतकऱ्यांना शेतीविषयक योजना, प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि इतर शासकीय सुविधांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या विधेयकाचा आहे। तिसरा मुद्दा, निर्णय प्रक्रियेत सहभाग। महिला शेतकऱ्यांच्या शेती संबंधित समित्या, गट आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। चौथा मुद्दा, आर्थिक सक्षमीकरण। महिला शेतकऱ्यांना कर्ज, स्वयंसहाय्य गट, कृषी व्यवसाय आणि उत्पन्न वाढविणाऱ्या उपक्रमांमध्ये अधिक संधी मिळाव्यात यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचा उद्देश आहे। पाचवा मुद्दा, प्रशिक्षण आणि आधुनिक शेती। महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, मूल्यवर्धन आणि कृषी व्यवसाय याबाबत प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे या विधेयकाचा उद्देश महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आहे। मात्र कोणत्या लाभासाठी कोण पात्र असेल आणि अंमलबजावणी काय होईल याबाबतची सविस्तर माहिती शासनाकडून पुढे जारी होणाऱ्या नियमांनुसार स्पष्ट होईल। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोजच्या असेच योजनांची माहिती पाहण्यासाठी आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढील एका अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।